व्हायरल इन्फेक्शन नंतर होणारी सांधेदुखी. व्हायरल इन्फेक्शन नंतर होणारी सांधेदुखी पेशंटला करते जर आणि दुःखी. आज आपण पाहूया याची कारणं काय आहेत आणि उपाय काय आहेत. फॅमिली डॉक्टर अँड हेल्थ या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे. व्हायरल इन्फेक्शन किंवा व्हायरल फीवर नंतर होणारी सांधेदुखी पेशंटला करते जर आणि दुःखी. वाढवाल प्रतिकारशक्ती तरच व्हाल सुखी. पाळा नित्यनियम म्हणजे काहीच न उरे बाकी. आपल्या प्रत्येकाला स्वतःला किंवा कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीला याचा प्रत्यय आलेला असेल. करोना काळापासून विषाणूच्या साथीला व्हायरसला उधाणच आले जणू. या व्याधींचा त्रास असलेले अनेक व्यक्ती आपल्याला समाजात पाहायला मिळत आहेत. कोविड काळापासूनच आपल्या सर्वांना काही शब्द एकदम ओळखीचे झालेत. डेंग्यूसारखा विषाणूचा ताप आपल्याला काही वर्षांपासून सतावत आहे. त्याचबरोबर आणखीन काही प्रकारचे ताप जसं की मलेरिया ला पण सरकार 1980 पासून आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच चिकनगुन्या, गोचिड ताप असे बरेच आजार आपल्याला गेल्या काही वर्षांपासून सतावत आहेत. या प्रकारच्या विषाणूजन्य तापांचं प्रमाण वाढतच आहे. कित्येकांचे त्यात हकनाक बळी गेले आहेत. कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. आमच्याशी संबंधित व्यक्तींच्या घरात असा प्रसंग येऊ नये म्हणून हा व्हिडिओचा प्रपंच. काय आहे व्हायरल फीवर नंतर होणारी सांधेदुखी, त्याचं निदान कसं करायचं, त्याची ट्रीटमेंट काय आहे, ती होऊच नये म्हणून काही प्रतिबंध करता येतो का, या प्रश्नांची उत्तरं आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहूयात. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायला विसरू नका. काय आहे ही व्हायरल फीवर म्हणजे विषाणूजन्य तापानंतर होणारी सांधेदुखी. व्हायरस म्हणजे विषाणू. तो खूपच सूक्ष्म असतो आणि डोळ्याला दिसत नाही. यामुळे आपल्याला खूप सारे आजार होतात. करोना, डेंग्यू, मलेरिया, चिकनगुन्या, गोचिड ताप, HIV, एड्स तसेच हेपॅटायटिस B नावाची कावीळ असे बरेच आजार होतात. जेव्हा एखादे असे व्हायरल इन्फेक्शन होते तेव्हा आपले शरीर त्याच्या विरुद्ध संरक्षण म्हणून अँटीबॉडीज तयार करते आणि हे अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्सेस सांध्यात अडकतात आणि मग होतो सायनुवायटिस म्हणजे सांध्याला आणि सांध्याच्या आतल्या आवरणांना सूज येणे. हे अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्सेस रक्तामार्फत सांध्यापर्यंत पोहोचत असतात. हे कॉम्प्लेक्सेस, हे युनिट किती तयार होतील याचं काहीही प्रमाण नाही आहे. हे सर्वस्वी व्हायरल लोडवरती किती विषाणू आहेत त्याच्यावरती अवलंबून असते. जेव्हा हे कॉम्प्लेक्सेस सांध्यात अडकतात तेव्हा सांधे सुजतात, दुखायला लागतात आणि काही सांधे गरम पण होतात. मग सुरू होते सांधेदुखी. पूर्वी फक्त चिकनगुन्या नाहीतर गोचिड ताप नंतरच सांधेदुखी होत असे. पण आत्ता करोनानंतर चित्र बदललं आहे. आता प्रत्येक व्हायरल इन्फेक्शननंतर सांधेदुखी होत आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ही सांधेदुखी लवकर बरीच होत नाही आहे. संधिवात जडल्याप्रमाणे ही सांधेदुखी भेडसावत आहे. हातापायाचे छोटे सांधे, मग गुडघे, मग खुबे, खांदे आणि शेवटी मणके अशा पद्धतीने सांधे सुजतात आणि दुखतात. पेशंट या सांधेदुखीने त्रासिक होऊन जातात. इस प्रकार के पेशंट को सुबह उठते ही नानी याद आती है. सकाळी उठताना तर नानी याद येते. या प्रकारची सांधेदुखी खूप त्रासदायक असते
आणि रोजची कामं करणं मुश्किल होऊन जातं. प्रत्येक हालचालीमध्ये सांधे दुखतात, चालणं फिरणं मुश्किल होऊन जातं आणि मग डॉक्टरांना दाखवण्या वाचून गत्यंतरच राहत नाही. काही केसेसमध्ये तर फक्त सांधे दुखत आहेत म्हणून पेशंटला उचलून आणण्यात येतं, इतके ते दुखत असतात. हे सगळे त्रास बऱ्याचदा व्हायरल इन्फेक्शन बरं झाल्यानंतर होतात. म्हणूनच याला पोस्ट व्हायरल जॉईंट पेन्स असं म्हणलं गेलं आहे. याचं निदान कसं करायचं? हे विषाणू जरी दिसत नसतील तरी प्रत्येक आजारासाठीची अशी एक वेगळी टेस्ट उपलब्ध असते. डेंग्यूसाठी डेंग्यू टेस्ट, मलेरियासाठी MP टेस्ट, चिकनगुन्यासाठी वेगळी टेस्ट, गोचिड तापासाठी व्हील फेलिक्स टेस्ट, कोरोनासाठी RT-PCR किंवा रॅपिड अँटीजन टेस्ट, HIV साठी HIV टेस्ट, कावीळसाठी ऑस्ट्रेलिया अँटीजन टेस्ट. करोनानंतरच्या काळामध्ये व्हायरल इन्फेक्शनचं प्रमाण वाढलं आहे आणि पेशंटचे रक्त तपासले तर कुठल्याही टेस्ट पॉझिटिव्ह येत नाहीत. एक्सरे सुरुवातीला नॉर्मल असतो. C रिॲक्टिव्ह आणि युरिक ॲसिड हे कधीकधी वाढलेले येतात. या सांधेदुखीची ट्रीटमेंट काय आहे? या सांधेदुखीला उपचार काय आहेत? कुठले व्हायरल इन्फेक्शन झाले आहे याचं निदान होऊ शकलं तर ट्रीटमेंट करणं जरा सोपं जातं. आता शेवटच्या आणि महत्त्वाच्या प्रश्नाकडे वळूयात. ही सांधेदुखी होऊच नये म्हणून काय प्रतिबंधात्मक उपाय आहेत का? हो, नक्कीच आहेत. प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर असं म्हणलं गेलं आहे. उपचारापेक्षा प्रतिबंध केव्हाही चांगला. त्यासाठी आपली प्रतिकारशक्ती वाढवणं गरजेचं आहे. आता ही प्रतिकारशक्ती कशी वाढवायची ते पाहूयात. रोज नित्यनियमाने अर्धा ते 1 तास व्यायाम करणे, त्यामध्ये चालणं, योगासने आणि प्राणायाम फायद्याचे ठरतील. ध्यानधारणाने प्रतिकारशक्तीबरोबर विचारशक्ती आणि सहनशक्तीसुद्धा वाढते. त्याच्या जोडीला सकस मोजकेच पण घरचे अन्न खाणे. किती वेळा जेवण करतोय हे पण महत्त्वाचं ठरणार आहे. किती प्रमाणात आपण अन्न खातो याचाही प्रतिकारशक्तीवरती परिणाम होतो. आहारामध्ये प्रथिनांचं सेवन जसं की मोड आलेले कडधान्य, सोयाबीन, पनीर, राजमा, उकडलेलं अंड आणि डाळी, उसळी याचा जास्त वापर करायचा आहे. युरिक ॲसिड वाढले असल्यास प्रथिनांचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करायचा आहे. पुरेसं पाणी पिणे. पाण्याबद्दल पूर्वीच्या व्हिडिओमध्ये बऱ्याचदा सांगितलं गेलेलं आहे. किती प्यावे, कसं प्यावे, कधी पिऊ नये याचे पण नियम पाळलेले बरे. असं म्हणतो दुप्पट पाणी आणि चौपट हसणं हे निश्चितच फायद्याचं ठरेल. आपण बऱ्याचदा पाहतो वय वाढेल तसं हसणं विसरतो. स्वतःसाठी खुश राहण्याच्या युक्त्या शोधायच्यात आणि खुश राहायला शिकायचं आहे. रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत शांत झोप आणि विश्रांती घेणं महत्त्वाचं आहे. वेळेचं योग्य नियोजन करणं गरजेचं आहे. वेळेअभावी व्यायाम, झोप आणि जेवणाच्या वेळा याच्यात असंतुलन होतं. कुठलाही आजार अंगावर न काढता लगेच उपाययोजना करून तो बरा करणं गरजेचं आहे. प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी काही गोळ्या औषधं पण असतात, पण त्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्याव्यात. थंड पदार्थ किंवा खूप थंड पाणी, कोल्ड ड्रिंक्स पिणं टाळावं. पावसात भिजलो तर लगेच डोकं आणि अंग पुसून गरम कपडे घालावेत. याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी त्रिसूत्री म्हणजे SMS चा वापर करावा. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरचा वापर करावा. याने आपण स्वतःचं संरक्षण करतोच, आपल्याला आजार असेल तर आपल्यामुळे दुसऱ्याला होऊ नयेची पण आपण काळजी घेत असतो. काही प्रकारचे व्हायरल इन्फेक्शन लसीकरणामुळे लांब ठेवू शकतो. आपल्या फॅमिली डॉक्टरांकडून याबद्दलची अधिक माहिती घ्यावी. आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. सुरक्षित राहा, निरोगी राहा, खुश राहा. सांधेदुखीला छूमंतर करा.
हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या कुटुंबासोबत आणि मित्रपरिवारांसोबत शेअर करा.